एक अनोखी गोष्ट या लातूरमध्ये दिसली असणार आहे। आम्ही 1 महिन्यापूर्वी अमित देशमुख हे आमदार कसे होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो आणि संभाजी पाटील हे आमदार परत कसं होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते। असं कोणताच कसर त्यांनी सोडला नाही। हेलिकॉप्टरनी भया सभा घेतल्या तुम्ही माझ्या इथे। आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे, ह्या जिल्ह्याला जी परंपरा आहे, स्वर्गीय केशवरावजी सोनवणे साहेब, स्वर्गीय निलंगेकर साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, माननीय चाकूरकर साहेब, एक सुसंस्कृतपणा म्हणजे कल्चरल की किती जरी विरोध हा निवडणुकीच्या काळामध्ये जरी असला पण ज्यावेळेस लातूरच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर सर्वजण एकत्रित यायला पाहिजे, एका बाजूला यायला पाहिजे, ही भूमिका आमची राहील। काही जणांना हे देखील आवडत नाही। आता आम्ही जरी नमस्कार केला, अरे किती दोघं एकमेकांना नमस्कार करतात, किती हसत बोलतात। आता काय करावं, दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का? भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का? आपल्याला बीड करायचं का लातूरचं? नकोय आपल्याला तसं राजकारण। आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती आहे। माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये झाले, लोक वेगवेगळ्या नजरेने एकमेकांना बघत आहेत। आज विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या राजकारणातला मूळ गाभा राहायला पाहिजे। आज आपण अनेकदा मराठवाड्यामध्ये भाषण होत असताना पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आपला विकास पळवला। काय म्हणता तो? आम्हीच आमच्या भाषणामध्ये बोलतो, अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आमचा विकास पळवला। त्यांनी आमचा विकास नाही पळवला। त्यांनी त्यांच्या विकासासाठी ज्यावेळेस आम्ही विधिमंडळामध्ये पाहतो, माननीय बनसोडे साहेब आहेत, माननीय भैया आहेत, काळगे साहेब आहेत, ज्यावेळेस विधिमंडळामध्ये आम्ही पाहत असतो एखादा पश्चिम महाराष्ट्रातला विकासाचा प्रश्न आला, एखादा पाझर तलाव असेल, एखादा धरण असेल, त्यावेळेस तिथले कोणत्याही पक्षाचे आमदार असले ते सर्वजण एका बाजूला येतात आणि ते धरण आमच्या भागामध्येच व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करतात। आज ही भूमिका लातूरकरांनी स्वीकारली आहे। आज काही जरी असो, अमित भैया तुम्ही आज विरोधी पक्षात आहे, आमचे काळगे साहेब विरोधी पक्षाचे खासदार आहेत, पण मी तमाम लातूरकरांना आवर्जून शब्द देतो, ज्यावेळेस त्यांनी लातूरच्या विकासासाठी केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, आमच्या विचाराच्या सरकारकडे त्यांचं लातूरच्या विषयासाठी, रेल्वेसाठी असेल, विमानासाठी असेल, ज्यावेळेस त्यांना जर जायचं असेल तर त्या प्रत्येक मंत्र्यांसोबत याची जबाबदारी आमची असणार आहे। आम्ही ताकदीने आपल्या सोबत येऊ। विचार वेगळे आहेत, आयडिओलॉजी वेगळी आहे। माननीय अमित भैयांची काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे, माझी आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे। मी हिंदुत्वाच्या विचारावर जातो। निवडणुकीमध्ये असेल मी माझ्या विचाराने आम्ही पुढे जाणार, जनतेच्या समोर त्या विचाराने पुढे जाणार, पण निवडणुका संपल्यानंतर लातूरचा विकास हीच आमची एक कॉमन आयडिओलॉजी राहायला पाहिजे, ही आमची भूमिका राहायला पाहिजे। महानगरपालिका आम्ही ताकदीने एकमेकांच्या विरोधात लढणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करू नका ह्यांना सांभाळलं तर तिकडनं निवडून येता येते, असं सांभाळलं असं काही होणार नाही। भैया बरोबर आहे ना? आपण सर्वांनी भविष्यातल्या काळामध्ये काही गोष्टीचा प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे। विरोध करायला पाहिजे का? निश्चितपणे विरोध करायला पाहिजे, पण त्या विरोधामुळे व्यक्तिगत विरोध हे टाळायला पाहिजेत, ज्याच्यामुळे कुणाच्या भावना दुखवल्या जातील ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत। आणि निश्चितपणे ह्या सर्व जर आपण जर एकत्रित मिळून जर बसून
विचार करून ह्या दिशेने जर गेलो तर निश्चितपणे आपल्या लातूरला पुढे घेऊन जाण्यामध्ये कुणी आपला हात थांबवू शकणार नाही।